हाय, गुड मॉर्निंग. आज आपण जाणार आहोत औरंगाबादमधील सनराईज जिथे होतं त्या पॉईंटवरती. तर आता तर खूप थंडी पडलेली आहे, पण तरी पण आपण जाऊयात तुमच्यासाठी, की जे तुम्हाला औरंगाबादमध्ये राहून पण खूप जणांना माहीत नसेल की सूर्य कुठून उगतो. ते खूप भारी त्या ठिकाणाहून दिसतं, की औरंगाबादमध्ये ऑलमोस्ट सगळ्यांना माहीत असेल, पण अजूनही खूप लोकांना माहीत नाही आहे. पण तरीही आपण तुमच्यासाठी पण जाऊ, किंवा म्हणजे आपले बाहेरचे पण फॅमिली मेंबर्स असतील की ज्यांना माहीत नाही आहे औरंगाबादमधलं, त्यांच्यासाठी पण दाखवू. आता माझं तर आवडलं आहे, तुम्ही बघसाल. आता आपण निघूयाच सागरला घ्यायला. सागरला मी फोन केला होता, सागर आवरून ठेवलं आहे त्याचं, तर तो येईल. त्याच्यानंतर आपण जाऊ विकासकडे आणि मग तिथून जाऊ आपल्या पॉईंटवर. आपण सागरला तर घेतलेलं आहे, आता आपण आलो विकासच्या घरी. तर आता विकासला घेऊयात आणि मग इथून पुढे आपल्या जिथे पॉईंट आहे तिथे जायला निघूयात. तर आता विकासला फोन केला होता, पण त्याला आहे ना थंडीचं उठललं येतं जिवार. काय करतो काय माहिती, आता उठलेला तर आहे पण बघू. तर ही जिवार करतच उठलेला आहे. त्याला सकाळी उठायचं आणि ते पण थंडीचं म्हटल्यावरती थोडंसं लेट उठायला असं वाटतं. आणि आज रविवार आहे ना, त्याच्यामुळे सगळेच झोपायला बघतात. पण आज आम्ही तुमच्यासाठी जात आहोत एका पॉईंटवरती.
हाय, तर आपण आता आलो आहे आपल्या पॉईंटवरती. आता तुम्हाला तर पूर्ण अंधार दिसत असेल. तुम्ही बघू शकता की लाईट्स वगैरे थोडेफार चमकतायत, पण नेमके अजून सूर्य उगलेला नाही. तर त्याच्यासाठीच आपण लवकर आलेलो आहे की तुम्हाला सूर्य उगताना जे औरंगाबादचं पॉईंट आहे ते तुम्हाला दिसावं. त्याच्यासाठी आज आपण या ठिकाणी लवकर आलेलो आहे. पण बघू, अजून तर काही सूर्य उगलेला नाही. तो थोडासा आम्ही वॉर्मअप करतो की ज्याच्याने औरंगाबादमध्ये खूप थंडी आहे. आता किती डिग्री तर ते तर नाही सांगू शकत, पण आता वाजले 5:30. म्हणजे जास्ती तर टाईम म्हणजे लवकर नाही आलो आहे आपण, पण थंडीचं आहे ना, अंधार खूप असतो आणि सूर्य उगायला वेळ लागतो. तर आता थोडंसं वॉर्मअप करू आपण आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळेस सूर्य उगेल त्यावेळेस मी तुम्हाला परत दाखवेल आणि पॉसिबल झालं तर वॉर्मअप पण दाखवेल. येस, चलो तोपर्यंत आपण मिळूयात सूर्य उगतानाच्या वेळेस. हाय, तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की सूर्य उगायला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही तुम्हाला तेच प्रयत्न करतो आहे की सूर्य उगताना दाखवण्यात यावं. पण परंतु तुम्ही जर बघत असाल ना, तर थोडासा ब्लर येतो आहे, कारण की थंडीचा मोसम असल्यामुळे धुके येत आहेत. तर पाठीमागे बघू शकतात की ना, खूप भारी असं दिसतं. म्हणजे ॲक्च्युली आता जर प्लेस सांगायची राहिली तर औरंगाबादमध्ये बेगमपुरा बावसिंगपुरा जिथे आहे, आपण बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ जे आहे त्या एरियामध्ये हे प्लेस आहे. तुम्ही बघू शकता की आपल्या पाठीमागे पण गाड्या वगैरे दिसत आहेत. लोक वॉर्मअपसाठी येतात किंवा मग ह्या व्ह्यूचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी लोक येतात. तर तुम्ही आता माझ्या पाठीमागे बघू शकता की किती भारी व्ह्यू असेल, तुम्ही स्वतः इमॅजिन करा. आणि नक्कीच जे औरंगाबादमध्ये ह्या ठिकाणी राहत असतील ते प्लीज एकदा या प्लेसला व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हालाही, आणि खास करून ह्याच थंडीच्या मोसममध्ये व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला ह्या व्ह्यूचा आनंद घेता येईल. त्याच्यामुळे तुम्ही पाहत असाल आपल्या पाठीमागे की हळूहळू उगतो आहे. त्याचीच तयारी चालू आहे की जे तुम्हाला व्ह्यूज दाखवता वगैरे येतील. तर आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की सूर्य उगेल. सो आता बघत राहा. हाय मित्रांनो, मी आता घरी आलेलो आहे आणि तुम्ही जर बघितलं असेल की आपण गेलो होतो एका ठिकाणी. मला आताच तिथं ज्यावेळेस आपण तिकडून निघालो त्यावेळेसच आपण येताना नाश्ता वगैरे केलेला आहे. त्याच्यानंतर मी विकासला सोडलं, त्याच्यानंतर सागरला सोडलं आणि मी आता घरी आलेलो आहे. आधीच आपल्याला खूप उशीर झालेला आहे. बघू आता तिथे गेल्यावरती काय होतं ते. थोडंसं लेटच झालेलं आहे. माझंही आता आवरायचं बाकी आहे. इथून पुढे मी आता आवरणार आणि मग जाणार. आता वाजत आले 9.
थोडासा उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे निघू आपण. मी लवकरात लवकर आवरेल. म्हणजे ठीक आहे, पॉसिबल झालं तर मग आवरल्याच्यानंतर पण आपण 2 मिनटं बोलू. पण ॲक्च्युली मला थोडासा उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे मला नाही वाटत की पॉसिबल होईल. त्याच्यामुळे आपण मिळू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.